तर बीड हत्या प्रकरणाचा आरोपी असलेला वाल्मिक कराड याने देखील खंडणी दिल्याची माहिती समोर येते। खंडणीखोर वाल्मिक कराडनेही दिली। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहे स्वतः अंजली दमानिया। अंजली जी, आपलं स्वागत आहे साम टीव्ही मध्ये। तुम्ही एक पोस्ट केलेली आहे, काय नेमकं घडलंय? नाही, आता ही जी FIR ची कॉपी आपल्याकडे आली आहे त्याच्यात असं दिसतंय की ह्या व्यक्तीने कराडकडनं 15 लाखाची खंडणी मागितली असा आरोप जगमित्रच्या एका टायपिस्टने केलाय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि हे बघून मला ना माझ्या बुद्धीला तर पटत नाहीये की कोणी अशा अकराळ विक्राळ अशा कराडकडनं तर कोणी खंडणी मागू शकेल किंवा त्याला कोणी धमकवू शकेल, ज्याचा दबदबा पूर्ण बीडमध्ये होता तशा माणसाला कोणी धमकी देऊन त्याच्याकडनं पैसे काढू शकतील असं आपल्या कोणाच्याच बुद्धीला पटत नाहीये। पण याचा अर्थ असा की कराडनी अनेक लोकांना त्यांच्या मे बी विरोधकांना अशा गुन्ह्यात अडकवलंय की काय अशी शंका येते। त्याची मी सगळे डिटेल्स आता काढतेय आणि जेवढे FIRs कराडनी करून घेतले होते त्याचे सगळे डिटेल्स मी आता सध्या काढण्याच्या मार्गात आहे। नक्कीच, धन्यवाद आणि अंजली जी। आताच्या घटकेला जे येत आहे, आता तुमच्याशी बोलता बोलता सुद्धा मी 3 व्हिडिओज बघतेय। बोला। प्रचंड माहिती येते की अशी संघटित गुन्हेगारी, खंडणी मागणं, नवीन उद्योग जे महाराष्ट्रात येत आहेत त्यांना म्हणजे कसा त्रास देऊन हे सगळेच्या सगळे राजकारणी करतायत। त्याचे आता असंख्य व्हिडिओ माझ्याकडे यायला लागलेत। आताच एक 10 मिनिटात मी आणि 3 व्हिडिओ ट्विट करते। नक्कीच, धन्यवाद अंजली जी, तुम्ही साम टीव्ही सोबत जोडला गेलात आणि महत्त्वाची बातमी तुम्ही शेअर केली त्याबद्दल। आपण पाहतोय खंडणीखोर वाल्मिक कराड याने देखील खंडणी दिल्याचा एक प्रकार घडलेला आहे आणि तो दमानिया यांनी पोस्टद्वारे समोर आणलेला आहे।